ज्या घरात नात्यातली उबच उरलेली नसते, तिथे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेला बंगलासुद्धा एखाद्या थंडगार तुरुंगासारखाच वाटतो. माझ्या आयुष्याचं सत्य असंच काहीसं होतं. बाहेरून पाहणाऱ्यांसाठी मी एक सुखी, श्रीमंत आणि नशीबवान स्त्री होते. पण त्या 3 बेडरूमच्या आलिशान नव्या कोऱ्या फ्लॅटमध्ये उभी असताना माझ्या मनात प्रचंड पोकळी व्यापून राहिली होती. आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं, हे माझं कित्येक वर्षाचं स्वप्न आज पूर्ण तर होत होते. पण ज्यासोबत हे स्वप्न पाहावे, तोच माणूस या प्रवासात फक्त एका चेकबुकपुरता मर्यादित होता. माझे पती निलेश एका मोठ्या IT कंपनीत उच्च पदावर होते. त्याच्याकडे पैशाची अजिबात कमतरता नव्हती. पण माझ्या भावना समजून घ्यायला किंवा माझ्यासोबत 2 शब्द बोलायला त्याच्याकडे वेळच नव्हता. "तन्वी, तुला जसं घर सजवायचे तसं सजव. बजेटची काळजी करू नकोस. पण मला रोजच्या या किरकोळ गोष्टींमध्ये पाडू नकोस. तुझा इंटेरियर डिझायनर ठरव आणि कामाला सुरुवात कर." निलेशने माझ्या हातात चेकबुक टेकवत नेहमीप्रमाणे अत्यंत रुक्ष आवाजात सांगितले होते. त्याच्या या एका वाक्याने माझ्या मनातली सगळी उत्सुकता क्षणात कोमेजून गेली. घराची प्रत्येक भिंत, प्रत्येक कोपरा कसा असावा याबाबतच्या माझ्या अनेक इच्छा होत्या. पण त्या ऐकायला निलेशकडे वेळच नव्हता. शेवटी एका मोठ्या फर्मकडून मी सोहमची निवड केली. सोहम एक तरुण, कमालीचा, आकर्षक आणि उत्साही इंटेरियर डिझायनर होता. सोहमशी माझी पहिली भेट आमच्या त्याच अर्धवट बांधलेल्या नव्या फ्लॅटमध्ये ठरली होती. मी तिथे वेळेआधीच पोहोचले होते. खिडकीतून बाहेर पाहताना मला स्वतःच्याच आयुष्याचा विसर पडल्यासारखा वाटत होता. "हॅलो तन्वी मॅडम." एक प्रचंड प्रसन्न आणि अस्वस्थ करणारा आवाज माझ्या कानावर पडला. मी वळून पाहिले. उंच बांधा, खांद्यावर लेदरची बॅग अडकवलेला, अंगात फिकट निळ्या रंगाचा शर्ट घातलेला सोहम समोर उभा होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक आणि चेहऱ्यावर आपुलकीचे हास्य होते. "हो, मीच तन्वी. या सोहम." मी मनातील भावना दाबत हसून प्रतिसाद दिला. आम्ही तिथल्याच एका लाकडी स्टूलवर बसलो. सोहमने त्याच्या बॅगमधून लॅपटॉप आणि काही सॅम्पल्स बुक्स काढले. मला वाटले की तोही बाकीच्या डिझायनरसारखाच असेल, फक्त महागड्या डिझाईन्स दाखवणारा. पण माझा हा समज काही मिनिटातच दूर झाला. "मॅडम, डिझाईन सुरू करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायचे की तुम्हाला या घरात नेमकं कसं वाटायला हवे. ट्रेड काय चाललाय यापेक्षा तुमचं मन कशात रमेल हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे." सोहम लॅपटॉपची स्क्रीन माझ्याकडे सरकवत म्हणाला. त्याच्या या एका वाक्याने माझ्या मनात साचलेला सगळा साचलेपणा हलका झाला. कित्येक महिन्यानंतर कोणीतरी मला माझ्या आवडीनिवडीबद्दल विचारत होते. आम्ही लिव्हिंग रूमच्या लेआउटवर चर्चा सुरू केली. मी त्याला सांगू लागले, "मला घरात जास्त गडद रंग नको आहेत. उजेड भरपूर यायला हवा. आणि हो, हॉलच्या एका कोपऱ्यात मला एक छोटं वाचनाचं ठिकाण हवे, जिथे बसून मी शांतपणे चहा पिऊ शकेन." सोहमने लगेच त्याच्या स्केचपॅडवर पेन्सिलने काही रेषा ओढल्या. काही सेकंदातच त्याने एका सुंदर कोपऱ्याचं स्केच माझ्यासमोर ठेवले. एका लहानशा बुक शेल्फसोबत एक आरामदायक आर्मचेअर आणि तिथून बाहेर दिसणारा बाल्कनीचा व्ह्यू, असं काहीसं त्याने विचारलं. ते स्केच पाहून माझे डोळे चमकले. "अगदी असंच. सोहम, तुम्हाला कसं कळाले मला नेमकं हेच हवे होते?" तो हलकासा हसला. "कारण मी फक्त घर डिझाईन करत नाही, तर त्यात राहणाऱ्या माणसाच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो." त्याच्या या शब्दात एक अजीब जादू होती. पुढील 2 तास कसे निघून गेले हे मला कळलेच नाही. पडद्यांचे कापड, लाकडाची पोत आणि लाइटिंग्स निवडताना सोहम माझ्या प्रत्येक लहान-सहान मताला अत्यंत महत्त्व देत होता. जेव्हा जेव्हा मी एखाद्या डिझाईनवर खुश व्हायचे, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसायचं. चर्चेच्या दरम्यान एकदा माझा हात सॅम्पल बुक्समधील एका फॅब्रिकला स्पर्श करताना सोहमच्या हाताला अचानक शिवला. एका सेकंदासाठी दोघांचेही हात तिथेच थांबले. मी पटकन नजर वर केली. सोहम माझ्याकडेच पाहत होता. त्याच्या डोळ्यात एक अस्फुट प्रश्न होता आणि एक अनामिक ओढ होती. मी थोडी अवघडले, पण त्या एका स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात अनपेक्षित शॉकवेव्ह पसरली. "सॉरी," तो हळूच म्हणाला आणि त्याने शांतपणे हात मागे घेतला. "इट्स ओके." मी माझी नजर दुसरीकडे वळवत म्हणाले. पण माझ्या हृदयाचे ठोके मात्र कमालीचे वाढले होते. संध्याकाळ होत आली होती. अस्ताला जाणाऱ्या सूर्याची कोवळी किरणे खिडकीतून आत येत होती आणि अर्धवट तयार झालेल्या त्या खोलीत एक सोनेरी छटा पसरली होती. सोहमने त्याचे सामान आवरायला सुरुवात केली. आजसाठी
एवढं पुरेसं आहे तन्वीजी. उद्यापासून आपण प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू, तो बॅगची झेप लावत म्हणाला. हो, नक्कीच. थँक्यू सोहम. आज खूप दिवसांनी मला कोणीतरी माझं ऐकून घेतल्यासारखे वाटले. माझ्या तोंडून अचानक हे वाक्य निघून गेले. सोहम थांबला. त्याने माझ्याकडे पाहिले. त्याच्या नजरेत माझ्या एकटेपणाची जाणीव स्पष्ट दिसत होती. त्याने काही न बोलता फक्त एक अस्वस्थ करणारे हास्य दिले आणि तो म्हणाला, हे घर पूर्ण होईपर्यंत तुम्हाला कधीही एकटं किंवा उपेक्षित वाटणार नाही. हे माझं प्रॉमिस आहे. तो निघून गेला, पण त्याचा तो शब्द आणि त्याची उपस्थिती त्या रिकाम्या घरात तशीच रेंगाळत राहिली. सोहमसोबत घालवलेले ते 2 तास माझ्या नीरस आयुष्यात एक नवा रंग भरून गेले होते. त्याच्या कमालीत पॅशन आणि माझ्याप्रती असलेली त्याची हळूवार काळजी या सगळ्याने माझ्या मनात त्याच्याबद्दल एक अनाम पण तीव्र आकर्षण निर्माण केले होते. घराचे काम तर आता कुठे सुरू झाले होते, पण माझ्या मनाच्या कोपऱ्यात एक नवे वादळ आकार घेत होते. त्या पहिल्या भेटीनंतर माझ्या रोजच्या नीरस दिनक्रमाला जणू एक नवा अर्थ मिळाला होता. घराच्या कामाचा बहाणा होता, पण खरी ओढ सोहमच्या सहवासाची होती. रोज सकाळी उठल्यावर माझ्या मनात एकच विचार यायचा, आज घरात सोहमसोबत काय काम करायचे आहे. पुढील 2 आठवड्यात नव्या फ्लॅटमध्ये काम वेगाने सुरू झाले होते. लाकडी फर्निचरचा वास, सिमेंटचा धूळ आणि रंगाचे डबे या सगळ्यांच्या मधोमध आम्ही दोघांनी आपले एक वेगळेच जग तयार केले होते. निलेश नेहमीप्रमाणे कामानिमित्त शहराबाहेर गेले होते. त्यामुळे साईटवर लक्ष ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी माझीच होती. किंवा असं म्हणा की मला ती जबाबदारी पार पाडायला खूप आवडत होते. त्या दिवशी भिंतीच्या रंगाचे शेड्स फायनल करायचे होते. दुपारी 3च्या सुमारास सोहम साईटवर आला. अंगात फिकट रंगाचा शर्ट, बाह्या कोपऱ्यापर्यंत दुमडवलेल्या आणि डोळ्यावर चष्मा. तो कामात इतका तल्लीन दिसायचा की मी कित्येक मिनिटे त्याला फक्त पाहत राहायचे. तन्वीजी, मास्टर बेडरूमच्या मुख्य भिंतीसाठी मला वाटते आपण हा वार्म ऑलिव्ह किंवा सॉफ्ट स्पीच शेड वापरूया. तुम्हाला कोणता जास्त आवडतोय? सोहमने रंगाचे कार्ड्स माझ्यासमोर धरत विचारले. मी त्याच्या अगदी जवळ उभी होते. इतकी जवळ की त्याच्या अत्तराचा मंद सुगंध मला स्पष्ट जाणवत होता. मला वाटते हा ऑलिव्ह शेड जास्त शांत वाटतोय, मी त्याच्या डोळ्यात पाहत हळूच म्हणाले. सोहम हसला. तुमची चॉईस खरंच खूप परिपक्व आहे. मलाही हेच वाटत होते. त्याच्या छोट्या छोट्या कौतुकाने माझे मन मोरपिसासारखे हलके व्हायचे. जे कौतुक, जो आदर मला माझ्या नवऱ्याकडून कधीच मिळाला नाही, तो सोहम अगदी सहजपणे मला देत होता. दिवसभर काम चालले. संध्याकाळी कामगार काम संपून निघून गेले, पण आमचं रंगाचं गणित अजून सुटायचं बाकी होतं. रात्रीचे 8 वाजून गेले होते. संपूर्ण सोसायटीत अजून शांतता होती, कारण बहुतांश फ्लॅट्स रिकामेच होते. बाहेर हळूहळू अंधार पडत होता आणि शांतता अधिकच दाट होत चालली होती. सोहम, खूप उशीर झालाय, आजसाठी थांबायचं का? मी बाल्कनीत उभे राहून विचारले. सोहमने त्याचा लॅपटॉप बंद केला आणि माझ्या शेजारी बाल्कनीत येऊन उभा राहिला. हो, खरंय, उशीर तर झालाय, पण खरं सांगू तन्वीजी, या घरातून परत जावंसं वाटत नाही. त्याच्या या वाक्याने माझ्या हृदयाची धडधड अचानक वाढली. का? मी नकळत विचारून बसले. सोहमने वळून माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता, एक प्रामाणिकपणा आणि हळुवारपणा. कारण इथे असताना मला असं वाटतं की मी कोणासाठी तरी काहीतरी खूप खास तयार करतोय. तुमच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहताना माझ्या कामाला खऱ्या अर्थाने अर्थ मिळतोय. तो माझा अगदी जवळ आला होता. वाऱ्याच्या एका झुळकेमुळे माझे केस तोंडावर आले. सोहमने अजिबात न अडखळता आपला हात पुढे केला आणि हळूच माझे केस माझ्या कानामागे सरकवले. त्याचा तो मऊ स्पर्श माझ्या गालाला झाला आणि माझ्या अंगावर काटा उभा राहिला. आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिले. त्या क्षणी तिथे कोणताही डिझायनर नव्हता आणि कोणीही क्लायंट नव्हती. तिथे फक्त 2 जीव होते, जे एकमेकांच्या एकटेपणाला शांत करत होते. सोहम, माझ्या तोंडून एवढा शब्द बाहेर पडला. मला माहीत आहे तन्वीजी, हे चुकीचं वाटू शकतं, पण तुमच्या या उदास डोळ्यांना मी रोज पाहतोय. एवढं सगळं असूनही तुम्ही आतून किती एकट्या आहात हे मला समजतंय. सोहम अगदी मऊ आवाजात म्हणाला. त्याचा हात अजूनही माझ्या चेहऱ्याजवळच होता. माझ्या डोळ्यात नकळत पाणी साचलं. कित्येक वर्षापासून साचलेला माझा सगळा त्रास त्या एका स्पर्शाने आणि त्याच्या शब्दांनी बाहेर पडत होता. मी माझी नजर खाली झुकवली. सोहमने हळूच माझी हनुवटी धरून माझा चेहरा वर केला.
रडू नका प्लीज. तुमच्या या डोळ्यात मला फक्त आनंद पाहायचा आहे, तो म्हणाला. त्या रात्री त्या अर्धवट तयार झालेल्या शांत फ्लॅटमध्ये आमच्या भावनांचा बांध फुटला होता. सोहमने मला हळूच जवळ घेतले. त्याच्या मिठीत एक वेगळीच सुरक्षितता आणि ऊब होती. मी सुद्धा स्वतःला सावरू शकले नाही आणि त्याच्या छातीवर डोके टेकवले. काही सेकंद आम्ही तसेच उभे राहिलो. एकमेकांच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. आपण खूप उशिरा भेटलो नाही. सोहमने माझ्या डोक्यावर आपले होठ टेकवत हळूच विचारले. मी काहीच बोलले नाही, फक्त त्याला अजून घट्ट पकडून ठेवले. मला माहीत होते की हे नाते, ही ओढ एक नाजूक वळणावर उभी आहे. पण त्या क्षणी, त्या उशिराच्या रात्री मला कोणत्याही नैतिकतेचा विचार करायचा नव्हता. मला फक्त सोहमचा सहवास हवा होता. घरी परत येताना, गाडी चालवताना सोहमचा तो स्पर्श, त्याचा तो आवाज माझ्या मनात सतत फिरत होता. घर सुंदर सजवले जात होते, पण माझ्या आयुष्यात निर्माण झालेले हे नवे वळण मला कोणत्या दिशेने घेऊन जाणार होते याची मला अजिबात कल्पना नव्हती. पावसाळा नुसता सुरू झाला होता आणि मुंबईच्या त्या संध्याकाळी बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. आकाशात काळेभोर ढग दाटून आले होते आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खिडक्यांवर पावसाचे थेंब जोरात आपटत होते. त्या दिवशी संध्याकाळी मी आणि सोहम दोघेच त्या नव्या फ्लॅटमध्ये होतो. घराचे फर्निचर आणि लाइटिंगच्या अंतिम टप्प्यातील काम सुरू होते. निलेश एका महत्त्वाच्या व्यावसायिक दौऱ्यासाठी परदेशात गेले होते, त्यामुळे माझ्याकडे वेळेची कोणतीही मर्यादा नव्हती. संध्याकाळचे 7:30 वाजले असतील. बाहेरच्या वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण परिसराची वीज अचानक गुल झाली. एका क्षणात तो अर्धवट तयार झालेला फ्लॅट गडद अंधारात बुडून गेला. अरे, लाईटच गेली, मी थोडे घाबरीत म्हणाले. बाहेरील अंधार आणि कडकडणाऱ्या विजामुळे माझ्या अंगावर काटा आला होता. काळजी करू नका तन्वीजी, मी आहे ना. सोहमचा शांत आणि आश्वासक आवाज अंधारातूनच माझ्या कानावर पडला. त्याचा तो आवाज ऐकून माझ्या मनाची भीती क्षणात पळाली. सोहमने खिशातून मोबाईल काढला आणि त्याचा टॉर्च ऑन केला. त्या प्रकाशात मी पाहिलं, सोहम माझ्या अगदी जवळ उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही घबराट नव्हती, तर एक वेळेचं स्मित हास्य होतं. इथे कुठेतरी आपण काल काही सुवासिक मेणबत्त्या ठेवल्या होत्या, आठवतंय का? सोहमने आजूबाजूला पाहिले. हो, एका बॉक्समध्ये आहेत, मी म्हणाले. आम्ही दोघांनी मिळून तो बॉक्स शोधून काढला आणि सोहमने त्या मेणबत्त्या पेटून हॉलच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात ठेवल्या. त्या मेणबत्तीच्या पिवळसर मंद प्रकाशाने त्या मोठ्या हॉलमध्ये एक जादुई आणि रोमॅन्टिक वातावरण तयार झाले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि आत त्या अंधाऱ्या शांत घरात फक्त मेणबत्तीचा थरथरणारा प्रकाश आणि आमच्या श्वासांचा आवाज उरला होता. आम्ही दोघं तिथल्याच एका स्वच्छ झालेल्या लाकडी प्लॅटफॉर्मवर समोरासमोर बसलो. बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा तो लयबद्ध आवाज आणि सोहमच्या अस्तित्वाची उष्णता या सगळ्याने वातावरण एक अनामिक नशा निर्माण केली होती. तुला भीती वाटली का अंधाराची? सोहम आपल्या हातातील मेणबत्तीकडे पाहत म्हणाला आणि हळूच हसला. पहिल्यांदा थोडी वाटली, पण आता नाही वाटत, मी त्याच्याकडे पाहत प्रामाणिकपणे उत्तर दिले. सोहमने त्याची नजर माझ्यावर रोखली. त्याच्या डोळ्यात एक खोल ओढ आणि प्रश्न होता. तो थोडा पुढे सरकला आणि म्हणाला, तन्वीजी, जेव्हापासून मी या घरात पाऊल ठेवले आणि तुम्हाला भेटतोय, तेव्हापासून मला एका गोष्टीची जाणीव झाली आहे. हे घर फक्त विटाचं आणि सिमेंटचं बनलं नाही. यात तुमच्या न व्यक्त केलेल्या भावना, तुमचं एकटेपण आणि तुमची स्वप्न दडलेली आहेत. त्याचे हे शब्द माझ्या जिव्हारी लागले. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. मी आयुष्यभर जे कोणासमोर बोलू शकले नव्हते, जे माझ्या नवऱ्याला कधीच समजले नाही, ते आज हा तरुण अगदी सहजपणे वाचत होता. माझं आयुष्य बाहेरून कितीही लक्झरीस वाटत असेल, तरी आतून मी किती रिक्त आहे हे मलाच माहीत आहे. सोहम, माझे शब्द थोडे थरथरले. पैसे आहेत, सर्व सुखसोयी आहेत, पण मनाला जोडणारा असा एकही माणूस नाही, ज्याच्याशी मी मनमोकळी गप्पा मारू शकेन. सोहमने माझा हात हळूच आपल्या हातात घेतला. त्याचा तो स्पर्श इतका हळूवार आणि उबदार होता की माझ्या संपूर्ण शरीरात एक विजेची लहर दौडली. मी माझा हात मागे घेऊ शकले नाही, कारण मला त्या स्पर्शाची नितांत गरज होती. मी आहे ना, सोहम अतिशय जवळ येऊन म्हणाला. त्याचे ओठ माझ्या अगदी जवळ होते. तुमच्या या प्रत्येक अश्रूची, प्रत्येक मनातील खंतची मला जाणीव आहे. मी हे घर सुंदर बनवायला आलो होतो, पण मला माहीत नाही
कधी मी तुमच्या या सुंदर मनाच्या प्रेमात पडलो. त्याच्या त्या थेट कबुलीने माझा श्वास थांबल्यासारखा झाला. बाहेरील पावसाचा जोर अजून वाढला होता आणि आमच्या दोघांमधील अंतर पूर्णपणे संपुष्टात आले होते. मी काहीच बोलू शकले नाही. माझे हात नकळत त्याच्या खांद्यावर गेले. सोहमने माझा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या कपमध्ये धरला आणि अत्यंत हळुवारपणे आपले होठ माझ्या ओठांवर टेकवले. तो स्पर्श एका झंझावातासारखा होता. तो क्षण इतका पॅशनेट आणि तीव्र होता की त्यात माझ्या आयुष्यातील मधली सगळी वर्षे विरघळून गेली. माझ्या मनातील भीती, संकोच आणि समाजाची बंधन क्षणात हवेत विसरून गेली. मी स्वतःला त्या प्रेमाच्या प्रवाहात वाहून दिलं. त्या मेणबत्तीच्या मंद प्रकाशात, त्या अर्धवट तयार झालेल्या घराच्या कोपऱ्यात आमचे श्वास एकरूप झाले होते. तो रोमांस केवळ शारीरिक नव्हता, तर तो दोन एकाकी मनांचा भावनिक मिलाप होता. अचानक हॉलमधील मेन स्विचबोर्डवर क्लिक आवाज झाला आणि संपूर्ण फ्लॅटमध्ये लख्ख प्रकाश पडला. त्या अचानक आलेल्या प्रकाशाने आम्ही दोघे एकदम भानावर आलो. मी पटकन मागे सरकले आणि माझा चेहरा खाली केला. माझ्या गालावर लाजऱ्या रंगाची लाली पसरली होती. सोहम स्वतःला सावरत उभा राहिला. त्याच्याही चेहऱ्यावर एक संभ्रम आणि खोल प्रेमाची भावना दाटली होती. वीज आल्यामुळे बाहेरील वास्तवाने आम्हाला पुन्हा वेढले होते, पण आमच्या मनातील हे अंतर आता कधीच मिटले होते. "सॉरी तन्वीजी," तो किंचित लाजत म्हणाला. "काही हरकत नाही," मी हळू आवाजात मान खाली घालून उत्तर दिले. घर पूर्ण होण्यासाठी अजून काही दिवस बाकी होते, पण आमच्या मनातील भिंती मात्र एका रात्रीत कायमच्या ढासळल्या होत्या. हे नाते आता कोणत्या वळणावर जाऊन थांबणार होते याची कल्पना नसली तरी या क्षणी मला फक्त सोहमचा तो स्पर्श हवा होता. त्या रात्रीनंतर पुढचे काही दिवस एखाद्या स्वप्नासारखे निघून गेले. घराचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले होते. भिंतीचे रंग मांडणे, दिव्यांची सोय, सगळं काही अगदी परफेक्ट झालं होतं. पण जितकं ते घर पूर्णत्वाकडे जात होतं, तितकीच माझ्या मनात एक अनामिक भीती वाढू लागली होती. कारण घर पूर्ण होणं म्हणजे सोहमचं माझ्या आयुष्यातून निघून जाणे होते. आम्ही दोघेही भेटत होतो, एकत्र हसत होतो, पण दोघांच्याही डोळ्यात तो आगामी दुराव्याचा संभ्रम स्पष्ट दिसत होता. आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो यात शंका नव्हती, पण आमच्या या नात्याला समाजाची कोणतीही मान्यता नव्हती. एका बाजूला माझी कौटुंबिक जबाबदारी, लग्न आणि निलेश होते, तर दुसऱ्या बाजूला सोहमची नव्याने सुरू होणारी करिअरची वाट आणि त्याचे निस्वार्थी प्रेम होते. अखेर तो दिवस उजाडला. फ्लॅटचे संपूर्ण काम पूर्ण झाले होते. संपूर्ण घर दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघाले होते. मी त्या नव्या हॉलमध्ये उभी होते, ज्या रिकाम्या आणि थंड भिंती होत्या. तिथे आज एक जिवंतपणा आला होता. सोहम तिथे शेवटचे चेकिंग करत उभा होता. अंगात ब्लॅक शर्ट, हातात त्याची नेहमीची लेदरची बॅग आणि चेहऱ्यावर एका कामाच्या यशाचे समाधान. पण त्याच्या डोळ्यात मात्र प्रचंड उदासपणा होता. "सगळं काम कंप्लीट झालंय तन्वीजी," सोहमने लॅपटॉप बॅगमध्ये ठेवताना शांत आवाजात सांगितले. मी त्याच्याकडे पाहिले. माझे पाय जणू जमिनीला खिळले होते. "थँक्यू सोहम, तू हे घर खूप सुंदर सजवलंस. अगदी मी जसं स्वप्न पाहिले होते तसंच." "घर मी नाही सजवलं तन्वीजी, हे घर तुमच्या भावनांनी सजवलंय. मी तर फक्त एक माध्यम होतो," सोहम माझ्या जवळ येत हलक्या आवाजात म्हणाला. आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं. त्या क्षणी तिथे कोणताही शब्द बोलण्याची गरज नव्हती. बाल्कनीतून येणारा मंद वारा आमच्या चेहऱ्याला शिवून जात होता. सोहमने हळूच माझा हात हातात घेतला. त्याच्या हाताचा तो परिचित, उबदार स्पर्श मला पुन्हा एकदा भूतकाळात घेऊन गेला. "तन्वीजी, आता पुढे काय?" सोहमने अगदी हळूच विचारलं. त्याच्या या एका प्रश्नात हजारो भावना दडलेल्या होत्या. त्याच्या या प्रश्नाने माझ्या मनाची घालमेल झाली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "मला माहीत नाही सोहम, मला खरंच काही कळत नाही." सोहमने त्याच्या दुसऱ्या हाताने माझे अश्रू पुसले. "माझ्यावर प्रेम करता तुम्ही? माझ्या आयुष्यात जर कोणी मला मनापासून समजून घेतलं असेल तर तो फक्त तू आहेस." मी त्याचा हात घट्ट पकडत म्हणाले. "मी तुझ्यावर खूप प्रेम करते सोहम, पण माझ्यावर काही नैतिक बंधने आहेत. मी निलेशशी लग्न केलंय. त्यांनी मला भलेही वेळ दिला नसेल, पण त्यांनी माझा कधी विश्वासघातही केला नाही. मी हे घर सोडून तुझ्यासोबत आले तर मी स्वतःच्याच नजरेत पडन." सोहमने माझी ही तडफड शांतपणे ऐकून घेतली. त्याच्या चेहऱ्यावर रागाचा एकही रेषा नव्हती. उलट एक प्रचंड आदर आणि परिपक्वता दिसत होती. तो हसला.
पण त्या हसण्यात एक वेदना होती. मला तुमची हीच गोष्ट सर्वात जास्त आवडते तन्वीची. तुम्ही जितक्या मनाने संवेदनशील आहात, तितक्या जबाबदारीची जाणीव असणारे स्त्री आहात. मला तुमचा हा आदर घालवायचा नाही. तो माझा अगदी जवळ आला. त्याने माझ्या कपाळावर एक अत्यंत हळवा पवित्र चुंबन घेतलं. तो स्पर्श कुठल्याही वासनेचा नव्हता, तर तो प्रेमाच्या आणि आदराच्या पराकाष्ठेचा होता. प्रेमाचा अर्थ नेहमी सोबत राहणंच असतो असं नाही तन्वीजी. काही नाती अपूर्ण राहण्यातच त्यांची सुंदरता असते. तुम्ही या घरात राहाल तेव्हा जेव्हा जेव्हा या भिंतीकडे पाहाल, या प्रकाशाकडे पाहाल, तेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल. आणि माझ्यासाठी हेच खूप आहे. सोहम गदगदलेल्या आवाजात म्हणाला. आणि तू? मी विचारले. मी हे आठवणीचं घर माझ्या मनात घेऊन जाईन. तुझ्यावर प्रेम केलं या गोष्टीचा मला आयुष्यभर अभिमान राहील. सोहमने त्याचे सामान उचलले. त्याने शेवटचा एक दीर्घ कटाक्ष माझ्यावर आणि त्या सजलेल्या घरावर टाकला. काळजी घ्या आपली तन्वीची. एवढं बोलून तो वळला आणि दारावरच्या दरवाज्याच्या दिशेने निघून गेला. मी तिथेच उभा राहून त्याला जाताना पाहत राहिले. तो दरवाजा बाहेर पडला आणि तो लाकडी दरवाजा हळूच बंद झाला. दाराच्या आवाजासोबत माझ्या मनाचा एक कोपराही शांत झाला. मी तिथल्याच एका सोफ्यावर बसले आणि ढसाढसा रडू लागले. काही वेळाने निलेशचा फोन आला. हॅलो तन्वी, कसं झालंय घर? सोहमने पूर्ण केलंय का काम? निलेशने नेहमीप्रमाणे घाईत विचारले. मी माझा आवाज सावरला, डोळे पुसले आणि खिडकी बाहेर पाहिलं. हो निलेश, घर पूर्ण सजलंय, खूप सुंदर झालंय. ग्रेट, मी पुढच्या आठवड्यात येतोय, मग आपण तिथे शिफ्ट होऊ, निलेश म्हणाले. फोन बंद झाला. मी बाल्कनीत जाऊन उभी राहिले. खाली सोहम त्याची गाडी सुरू करून निघत जात होता. त्याने एकदा वर बाल्कनीकडे पाहिले. मीही खाली पाहिले. आम्ही दोघांनी एकमेकांना एक शेवटचं मुख हास्य दिलं. हे घर पूर्ण झाले होते, पण आमचं नातं मात्र अपूर्ण राहिले. तरीही माझ्या आयुष्यातल्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात सोहमने प्रेमाचा जो मेणबत्तीसारखा मंद प्रकाश पाडला होता, तो प्रकाश मला आयुष्यभर जगण्याची एक नवी उमेद देत राहणार होता. धन्यवाद.